तुमचं कोट्यावधी रुपयाचं काम या पश्चिम भागामध्ये चालू आहे साहेब. काय आहे त्याचं? बट्ट्याबोळ झाला आहे. 2021ची त्याची लास्ट डेट होती. कुठं आहे जलजीवन? एकाही गावाला पाणी नाही आहे आणि वरून टँकर यांनीच पुरवायचे, बॅनर लावून पुरवायचे. शिवाय अरे कुठली नीती आहे तुमची ही? तुम्ही करताय काय हे? जर 15-15 वर्ष तुम्ही त्याच भागात काम करताय, लोकप्रतिनिधी आहात तुम्ही, तर मग याच्यावरती काम कोण करणार? संजय साबळे करणार आहे? नाही करू शकत ते. आमच्या पद्धतीनं आम्ही रोजगार हमीसारखा किरण सर इतका चांगला कायदा आहे. आज 312 रुपये पहिली रोजगाराची रक्कम होती, आता ती वाढलेली आहे. रोजगार हमीवरती कधी या माणसांनी कुणी कामं केले? तर इथलच्या लोकप्रतिनिधी रोजगार हमीचा कायदा 2005 साली आल्याला माहीत नाही आहे का? याच्यावरती यांना वाटतं नाही का कधी आपण काम करावं? गावोगावी जर आमच्या माता भगिनींना रोजगार हमीचा कायदा दिला तर त्यांच्या हातात तुम्हाला आज डबं द्यायची वेळ येणार नाही आहे. कुठला मूर्खपणा करताय तुम्ही? निवडणुकीच्या तोंडांवरती डबं हातात द्यायचं आणि रोजगार हमीचा कायदा झाकून ठेवायचा. अरे बालिशपणा सोडा तुम्ही, राहू जरा. कसला बालिशपणा करताय तुम्ही? हे वेडे चाळे. माझ्याकडून 100 रुपये गोळा करतो किरण सर आणि मलाच बोंबीला आणायचं. अरे हे काय विकासाचा धंदे? हे काय तुमची काम आहे का विकासाची? ही नको आहे आम्हाला असला विकास. आम्हाला या ठिकाणी आम्ही ते करू शकतो, आणू शकतो, आम्ही जाऊ शकतो तिथं आणायला सुद्धा. करा ना. आमच्या मायमावल्या इथं गाड्यांमध्ये त्या ठिकाणी कुणाचा हात, आता दिवशी अक्षरशः मी सांगतो परिस्थिती पाहिली. एका महिलेचा ताई पोटरीचा गोळा निघाला होता, गोळा. एका महिलेचा इथलचा अख्खा हात निघाला होता तो. अरे काय चाललंय? म्हणजे कुटुंब त्या ठिकाणी आज अपंग झालेले आहेत. काय करायचं त्या माणसांनी? याच्याबद्दल कोणालाच कानवळा येत नाही आहे. आज मी सांगतो आमच्या या तुमच्या सगळ्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून गावागावातल्या आमच्या माता भगिनींना, शिकलेल्या पोरांनी हे सांगा, मोबाईल त्यांच्यासमोर ठेवून दाखवा की डबं हे आपलं आयुष्य नाही आहे, पिशवी हे आपलं आयुष्य नाही आहे. जर आज आमच्या माता भगिनींच्या, आमच्या कुटुंबाच्या जर 2-2, 1.5 एकर काय आमच्या वाट्याला जमीन आहे, त्याला जर या धरणाचं पाणी मिळालं ना तर आम्हाला खाली जायची गरज नाही आहे. आमच्या भोवती जे बेकारीचं चक्र फिरतंय ना, म्हणजे माझा आजोबा गरीब होता म्हणून तो बनकर फाट्यावर जात होता, त्याच्यानंतर माझी आई गरीब होती म्हणून ती बनकर फाट्यावर जात होती. त्याचा परिणाम काय झाला? महिन्याला त्यांचं इन्कम फार पडतं 10-20 हजार किंवा 5 हजाराच्या दरम्यान होतं. त्या माणसांना त्यांच्या मुलाला चांगल्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण देता आलं नाही आहे. त्यांची मुलं आज जगाच्या बाजारामध्ये रिव्हर्स यायला लागलेत. का? तर शिक्षणाचा दर्जा त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे. आणि मग त्या मुलाला शिक्षणाचा दर्जा न मिळाल्यामुळं पुन्हा तो मुलगा जगाच्या बाजारात, स्पर्धा परीक्षांच्या बाजारामध्ये आज नोकरी मिळवण्यासाठी कमी पडतोय. कमी पडल्यामुळे त्याला नोकरी मिळत नाही. नोकरी न मिळाल्यामुळे तो पुन्हा बेरोजगार आहे आणि तो रोजगार झाल्यामुळं त्याला सुद्धा पुन्हा बनकर फाट्यावर जायची वेळ आलेली आहे. असं काय होतंय बरं? हे आदिवासीच्याच भोवती का फिरतंय बरं? हे म्हणजे एवढे छाती फुटस्तोपर्यंत आमचे आईवडील काम करतायत बांधावरती जाऊन, पण त्यांच्याच वाट्याला हे दारिद्र्य वर्षानुवर्षे काय आहे? याचं एकमेव कारण आहे की आमचं जे काय नेतृत्व आहे त्याच्याकडं अजिबात दूरदृष्टी आम्हाला कधी पाहायला मिळाली नाही आहे. त्याच्या मूर्खपणाची ही फळं आम्ही बघतोय खरं म्हणलं तर. आणि म्हणून माझं सरळ सगळ्या जनतेला विनंती आहे की आज आपण त्या गोष्टीचा खरं तर सोक्षमोक्ष लावला पाहिजे. आज ही सगळी जी काय तरुण मंडळी या ठिकाणी आलेली आहे, सगळी सुशिक्षित मंडळी या ठिकाणी आले, ती हाच विचार घेऊन आलेली आहे की आमच्या भागामध्ये ह्या लोकांनी जी कामं करायची ती आमच्या सोबत बसून केली पाहिजे. आमच्या सोबत बसली पाहिजे सगळी मंडळी आणि तिथं बसून निर्णय ठरवायचा आहे की जर समजा या तालुक्याचे आमदार शरद सोनवणे असतील तर त्यांना आपण पुढच्या 3 वर्षामध्ये कोणती 5 कामं दाखवायचे त्यांना आम्ही सांगू. ही 5 कामं आता तुम्ही केली पाहिजेत. फक्त जनतेने सुद्धा आता डोकं शांत ठेवून निर्णय घ्या. ही जी काय या ठिकाणी या भागाला कीड लागलेली आहे, ही कीड पहिल्यांदा आपल्याला खरं तर घालवावं लागेल. अन्यथा काय झाले, 15-15, 20-20 वर्ष एका ठिकाणी साचलेपणा आलेला आहे, त्याच्यामध्ये अक्षरशः आळ्या पडल्यात खरं तर त्या साचलेपणामुळं आणि संपूर्ण भागामध्ये दुर्गंधी पसरलेत आहे. याचा परिणाम आज हा सगळा पश्चिम भाग भोगतोय. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हे गावागावात पोचवा. सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की तुमची जी काय भूमिका आहे ती अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. तुम्ही सुद्धा या ठिकाणी बदलाच्या बाजूने करतो हे सगळं जनतेपर्यंत पोहोचवलेलं पाहिजे. तुम्ही त्या ठिकाणी त्या भूमिका ठेवून आलेल्या आहेत, त्याबद्दल तुमचं मी मनापासून खरं तर स्वागत करतो. आणि आणखीन बरेचसे मुद्दे आहेत किरण सरांनी ते मांडलेले आहेत.